नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 8वे सूत्र पुस्तकांचं पुस्तक. ग्रंथ सूक्त सत्र 8वे सूत्र पुस्तकांचं पुस्तक. पुस्तकांचं पुस्तक अशा स्वरूपाचं मी माझ्या आयुष्यात वाचलेलं पहिलं पुस्तक म्हणजे डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं 2018 साली पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं अक्षरदालन या प्रकाशनानं प्रकाशित केलेलं पुस्तक वाचावं असं काही. डॉक्टर सुनील कुमार लवटे, कोल्हापूर. साहित्य विश्वातलं एक अत्यंत आदरणीय नाव आणि व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुनील कुमार लवटे. कोणत्याही प्रकारच्या पुस्तकाच्या वाचनाचं वावडं नसलेलं आणि त्याच वेळेला अत्यंत तटस्थपणानं त्या विषयाकडे, त्या विचाराकडे, त्या लेखकाकडे पाहणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुनील कुमार लवटे. ते पुस्तकाकडे तटस्थपणाने पाहतात, पण विवेचनामध्ये मात्र अत्यंत सखोलता असते आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी एका नियतकालिकासाठी लिहिलेल्या वर्षभराच्या सदराचं संकलन अशा स्वरूपाचं हे पुस्तक वाचावं असं काही. वाचावं असं काही हे पुस्तक घ्यायचं खरं कारण म्हणजे अगदी त्या पुस्तकाच्या पाठराखण मजकूर, ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये ब्लर्ब असं म्हणतो, त्याच्यामध्ये सुनील कुमार लवटे असं म्हणतात की चोखंदळ वाचन सर्वांना जमतच असं नाही. चोखंदळ वाचन सर्वांना जमतच असं नाही. प्रत्येक पट्टीच्या वाचकास आपलं वाचन चोखंदळ वाटतं, पण दुसऱ्याचं वाचन समजून घेऊ लागलो की लक्षात येतं, अरे हे लई भारी. असं आस्वादक वाचकांचा ओनामा सजवणारं हे पुस्तक. रूढ अर्थाने हा वेचक ग्रंथांचा परिचय असला तरी लेखकानं तो चपखल पद्धतीनं करून दिल्यानं वेधक आणि हृदयस्पर्शी झालाय. वाचकाच्या चवीचं रूपांतर चटकेत करणारं असं हे पुस्तक. अगदी मोकळेपणाने सांगतो, हा ब्लर्ब लक्षात राहायचं कारण आणि आज ते वाचायचं कारण म्हणजे हे वाक्य. वाचकाच्या चवीचं रूपांतर चटकेत करणारं असं हे पुस्तक. ठेवणीतल्या चिजा अलवारपणानं उघडून दाखवताना सौदागराची नजाकत, फेक आणि मर्मबंधातली ठेव उलगडत राहते. पाहणारा डोळे विस्फारत आश्चर्यचकित तर कधी दिग्मूढ होतो. आणि तसाच काहीसा अनुभव वाचावं असं काही वाचताना येतो. वाचावं असं काही डॉक्टर सुनील कुमार लवटे. तसं हे पुस्तक 168 पानी आहे. अत्यंत मर्यादित आकाराच्या या पुस्तकामध्ये कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये या पुस्तकातले सगळेच लेख एका वर्तमानपत्रासाठी सदर म्हणून लिहिल्यामुळे त्याच्यावर शब्दमर्यादा असतील, त्यामुळे ही असेल, पण अत्यंत आटोपशीर आकाराचे आहेत. साधारणपणे 162 पानी पुस्तकामध्ये 39 वेगवेगळी प्रकरणं आहेत. त्यातलं पहिलं वाचन एक मुक्त चिंतन आणि शेवटचं समारोप ही 2 प्रकरणं सोडली तर 37 वेगवेगळ्या पुस्तकांचा या पुस्तकामध्ये परिचय करून देण्यात आलेला आहे. पण खरं सांगायचं म्हणजे हे विधान करताना मी परिचय असा शब्द वापरलेला असला तरी हे पुस्तक परिचय या मर्यादेवरती किंवा सीमारेषेवरती थांबत नाही. परिचय म्हणावं तर अत्यंत सविस्तर कथानक निदान संकेतानं सांगितलंय असाही भाग नाही. काही लेखकांचा उल्लेख अत्यंत सविस्तरपणानं, सखोलपणानं आहे. साधारणपणे त्या लेखकाची, त्या पुस्तकाची, त्या विषयाची, ज्या विषयाची चर्चा आपण प्रमाणात करत नाही अशा ठिकाणी ते सखोलतेनं जातं, पण ज्याची चर्चा होतीये किंवा झालीये अशाकडे कटाक्षानं दुर्लक्ष करत हे पुस्तक पुढे जातं. त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं वाचावे असं काही, जे 2018 साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे, ते पुस्तक वाचताना असं वाटेल की अरे हे पुस्तक तर मी वाचलंय, पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक ह्यातलं प्रत्येक शब्द न शब्द वाचावा असं हे पुस्तक आहे. एका अर्थानं यातल्या पहिल्या प्रकरणाचा दुसऱ्या प्रकरणाशी, दुसऱ्या प्रकरणाचा तिसऱ्या प्रकरणाशी असं काही क्रमवार, संगतवार असं सूत्र किंवा नातेबंध आहे अशातला भाग नाही. पण कळत न कळत पुढच्या अनेक पुस्तकांची पार्श्वभूमी आधीच्या लेखांमध्ये सुनील कुमार लवटे या पुस्तकामध्ये करतात आणि त्यामुळे ते पुस्तक आपण जरी आधी वाचलेलं असलं तरी हा लेख आवर्जून वाचावा, अगदी एक शब्दही न टाळता वाचावा असं मी आग्रहानं सांगेन. वाचावं असं काही या सुनील कुमार लवटे यांच्या पुस्तकामध्ये
ज्या 37 पुस्तकांचा परिचय करून दिलाय त्याच्यामध्ये ना विषयावर बंधन आहे, ना लेखकावर बंधन आहे, ना लेखकाच्या किंवा लेखनाच्या काळावर बंधन आहे. म्हणजे क्षेत्रनिहाय असा विचार या पुस्तकामध्ये केलेला नाही. जसजसं पुस्तक आठवत गेलं तसतसे त्याच्यामध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. अर्थात काही सदराची शिस्त म्हणून, चौकट म्हणून, संकेत म्हणून एखाद्या विशिष्ट तारखेच्या आसपास येणारा लेख आणि मग त्या तारखेचं असलेलं महत्व धरून किंवा लक्षात घेऊन या पुस्तकामध्ये त्या लेखाचा समावेश त्या त्या तारखेला जरूर केला गेलेला असेल. पण हे जर अपवाद वगळला किंवा असे जर काही मोजके अपवाद वगळले तर या पुस्तकामध्ये एका वेगळ्या पद्धतीनं, एका वेगळ्या बेबंदपणाने असं मी म्हणणार नाही, पण विशिष्ट सूत्र किंवा आकार किंवा प्रमाण लक्षात न घेता परिचय करून दिले आहेत. आणि त्यामुळे सहज गप्पा माराव्यात किंवा परिचितांच्या चर्चेमध्ये एखाद्या पुस्तकाचा संदर्भ निघावा आणि वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं केलेली मतं आपल्या चर्चेमध्ये येत राहावीत, अशा पद्धतीनं या पुस्तकांचा परिचय वाचावं असं काही या पुस्तकामध्ये डॉक्टर सुनील कुमार लवटे करून देतात. या जर पुस्तकांच्या यादीकडे नजर टाकली किंवा या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेकडे लक्ष दिलं तर जाणवणारी गोष्ट अशी आहे की डॉक्टर कैलास सत्यार्थी आजाद बचपन की ओर इथपासनं या पुस्तकाला सुरुवात होते. अरुण शेवते हे नाव आपण गुलजार साहेबांचे परिचित किंवा हुकमी एक्का असं करतो, पण अरुण शेवते यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांचा प्रत्येक दिवाळी अंक एखादा विषय किंवा एखादं सूत्र असं धरून केलेलं असतं आणि ते इतकं आशयघन असा दिवाळी अंक होतो की प्रत्येक दिवाळी अंकाचं नंतर एका स्वतंत्र सुंदर पुस्तकामध्ये रूपांतर होतं. असंच एक पुस्तक म्हणजे ऐवज. त्याच्यानंतर गौतम राज्याध्यक्ष यांचं चेहरे हे पुस्तक आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. एक फोटो बुक म्हणून आपण या पुस्तकाकडे पाहतो, पण त्या फोटो मागची हकीकत अत्यंत मोजक्या शब्दामध्ये एखाद्या फोटोला कॅप्शन द्यावी त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराने हल्लीच्या परिस्थितीत सांगायचं झालं तर व्हॉट्सअप स्टेटस वरती एखादा फोटो टाकताना 4-5 ओळींमध्ये आपण त्याचा मजकूर लिहितो, तशा आशयानं हे पुस्तक पुढे जातं किंवा परिचय पुढे जातो. प्रदीप निफाडकरांचं गझल सम्राट सुरेश भट हे पुस्तक आहे. रमेश जाधवांचं राजर्षी शाहू गौरव ग्रंथ अशाही पुस्तकाचा समावेश आहे. मग अमृता पीतम, अरुण शोरी, भानू काळे, विजय नाईक, शरद गोगटे, प्रभा नवांगुळ अशा अनेकांच्या अनेक पुस्तकांचा परिचय वाचावं असं काही या पुस्तकामध्ये होत राहतो. परंतु एकदा नितीन रिंढे यांच्या एका पुस्तकाच्या काही परिच्छेदाचं मात्र या व्हिडिओमध्ये अभिवाचन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण नितीन रिंढे हे नावच मुळामध्ये एक अत्यंत लक्षवेधी असं नाव आहे. नितीन रिंढे यांच्या वाचनाची खोली, उंची, लांबी, रुंदी याविषयी आपल्यासारखे सर्व चोखंदळ वाचक फार मोठ्या प्रमाणावरती परिचित आहेत. असं जरी असलं तरी अशा अनेक पुरस्कार प्राप्त विजेत्या माणसाचं आणि ज्याला पुरस्कार मिळाल्यानंतर कोणाच्याही मनामध्ये शंका येत नाही असं एक निर्विवाद कर्तृत्वाचं नाव म्हणजे नितीन रिंढे. नितीन रिंढे यांनीही अशा वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय असलेली पुस्तकं की ज्याला पुस्तकांचं पुस्तक असं सूत्र धरून ज्यांचा परिचय करून देता येईल असा एक लेखक म्हणजे नितीन रिंढे. नितीन रिंढे यांच्या अशाच एका पुस्तकाचा म्हणजे लीळा पुस्तकांच्या या पुस्तकाचा परिचय वाचावं असं काही मध्ये आहे. हा परिचय करून देत असताना नितीन रिंढे यांनी जे वेगवेगळे संदर्भ दिलेत त्यातनं पुस्तकांचं पुस्तक सारखी संकल्पना आपल्या भाषेमध्ये, आपल्या मराठीमध्ये रूढ होत गेली का असा प्रश्न पडावा किंवा या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर मिळावं असं सहज मनामध्ये येतं. आणि म्हणून नितीन रिंढे यांच्या लीळा पुस्तकांचा या पुस्तकाचा परिचय करून देणाऱ्या काही 2 परिच्छेदांचा उल्लेख जाणीवपूर्वक विस्तारानं आजच्या व्हिडिओमध्ये करीन. नितीन रिंढे यांच्या लीळा पुस्तकांचा या पुस्तकाचा परिचय करून देताना वाचावं असं काही या पुस्तकामध्ये डॉक्टर सुनील कुमार लवटे असं म्हणतात की नितीन रिंढे हे बहुभाषी वाचक आहेत.
आपल्या समृद्ध वाचनानंतर वाचलेल्या पुस्तकांबद्दल त्यांना लिहावंसं वाटलं. अर्थात लीळा पुस्तकांच्या या ग्रंथात ज्या पुस्तकाबद्दल लिहिण्यात आलंय ती सर्व इंग्रजी पुस्तकं आहेत. ही सर्व पुस्तकं वाचन व्यवहारांशी संबंधित आहेत. नितीन रिंढे यांनी मुंबईच्या दैनिक प्रहारच्या बुकमार्क पुरवणीत सन 2011-12 मध्ये लिहिलेल्या मजकुराचं संकलन म्हणजे नितीन रिंढे यांच्या लीळा पुस्तकांच्या हे पुस्तक. ती सर्व इंग्रजी पुस्तकं विश्वविख्यात लेखकांची आहेत. पुस्तक वेडी माणसं, पुस्तक संग्राहक, पुस्तक सहवास, पुस्तक वाचन, पुस्तक इतिहास हे नितीन रिंढे यांचे विषय आणि त्यामुळे ते त्यांच्या लेखांचे विषय. ह्यात शेवट एक लेख आहे, हिटलर पुस्तक जपणारा की पुस्तक जाळणारा. तो वाचत असताना लक्षात येतं की हिटलर चांगला वाचक होता. त्याच्या संग्रहात विशेष म्हणजे महात्मा गांधी, गौतम बुद्ध, रवींद्रनाथ टागोर यांची पुस्तकं होती. या नरसंहारक जर्मन हुकुमशहाच्या संग्रहात यांची आणि गटे, शिलर, कांट यांच्यासारख्या तत्वज्ञानी लेखकांची पुस्तकं कशी याचं आश्चर्य वाटतं. ते त्याच्या चरित्र आणि चारित्र्यामुळे आणि आपल्या सगळ्यांच्या मनात असलेल्या त्याच्या चित्र आणि प्रतिमेमुळेही. दुसऱ्या महायुद्धात त्यानं साऱ्या ज्यू लेखकांच्या पुस्तकांची होळी करण्याचं फरमान आपल्या सेनेस काढलं होतं. इतिहासात तो पुस्तकांचा कर्दनकाळ म्हणून नोंदला गेला. 30 एप्रिल 1945 हिटलरनं आत्महत्या केली तेव्हा त्याच्या संग्रही 1-2 नव्हे चांगली 16,000 पुस्तकं होती. दुसऱ्या महायुद्धात जर्मन पाडावानंतर दोस्त राष्ट्रातील सैनिकांनी, त्यातही विशेषतः अमेरिकन सैनिकांनी जी लूट केली त्यात हिटलरची पुस्तकं मोठ्या संख्येनं होती. ती आता अमेरिकेतील लायब्ररी ऑफ काँग्रेस, ब्राऊन विद्यापीठाच्या ग्रंथालयात एकत्र करण्यात आली आहेत. त्यावर संशोधन होऊन हिटलर्स प्रायव्हेट लायब्ररी सारखं पुस्तक प्रकाशित झालंय. ते समजून घेताना लीळा पुस्तकांच्या मधून कळतं की हिटलर वाचताना खाणाखुणा करत असे. पुस्तक संग्राहकास अमर करतात हे जसं खरं, जसं तो पुस्तक वाचतो तोच त्याचे परिणाम जाणत असतो. म्हणून राष्ट्रप्रमुख वाचणारे हवेत आणि वाचनातील विधायकता कृतीत आणणारेही हवेत. हे सर्व लीळा पुस्तकांच्या वाचताना लक्षात येतं. लीळा पुस्तकांच्या या पुस्तकामध्ये विविध इंग्रजी पुस्तकांबद्दल 23 लेख असले तरी ते 100हून अधिक ऐतिहासिक महत्वाच्या पुस्तकांची माहिती देतं. हे पुस्तक किंवा या पुस्तकाविषयी किंवा या परिचयाविषयी इतकं सविस्तरपणानं अशासाठी वाचलं की यातून पुस्तकांची पुस्तकं ही जी संकल्पना आपल्या मराठीमध्ये आता चांगल्या पद्धतीनं रूढ होतीये त्याच्या स्वरूपाविषयी कल्पना येईल. एकंदरीतच वाचन या प्रकाराकडे किंवा या ओढीकडे करोना नंतरच्या काळामध्ये आपण वेगळ्या पद्धतीनं पाहायला लागलोय. OTTच्या आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वाचन सुद्धा एका क्रिस्प पद्धतीने कॅप्सूल स्वरूपामध्ये लोकांकडे यावं लागतं. कागदी पुस्तकांपेक्षा किंडलवरती पुस्तकं वाचणारी ही मंडळी अनेक आहेत. सलग मोठाल्या 100 भागांची मालिका टीव्हीवरती पाहणाऱ्या श्रोत्यांपेक्षा किंवा प्रेक्षकांपेक्षा 19 भागांमध्ये संपणारी दक्षिण कोरियन फिल्म्स किंवा सिरीज पाहणं आपण पसंत करतो. आणि असं पाहत असताना आपल्याला अधेमध्ये जाहिरातींचा समावेश आवडत नाही. अगदी अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या विषयांवरची वेगवेगळी पुस्तकं अत्यंत संक्षिप्त पण तरीही सापेक्ष स्वरूपात आपल्या पुढं सादर करणारं पुस्तक म्हणजे सुनील कुमार लवटे यांचं वाचावं असं काही हे पुस्तक. वाचावं असं काही हे पुस्तक वाचत असताना मला राहून राहून सुनील कुमार लवटे यांचं नंतरच्या काळामध्ये सुरू झालेलं वाचन या पुस्तकाची आठवण होते. वाचन हे पुस्तक कसं वाचावं, का वाचावं, किती वाचावं, कधी वाचावं आणि एकंदरीतच वाचन हे कसं शास्त्र आहे या विषयावरती आहे. आणि त्यामुळे या पुस्तकाचा समावेश मी पुस्तकातलं पुस्तक किंवा पुस्तकांचं पुस्तक हे सूत्र धरून करत असलेल्या या सत्रामध्ये करणार नाहीये. तरीही वाचन या पुस्तकाचा जो पाठराखण मजकूर आहे
त्याच्यामध्ये पुस्तकांकडे कसं पाहावं याबद्दलची काही सूचक विधानं आहेत. वाचन या सुनील कुमार लवटे यांच्या पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये असं म्हटलं गेलंय की काही पुस्तकं चाळायची असतात तर काही पुस्तकं वाचनीय असतात, काही संग्राह्य असतात तर काही पुस्तकं वारंवार वाचावी अशी असतात. वाचन हे पुस्तक त्या पद्धतीचं नाही. पण तुम्ही मान्य कराल की या 4 प्रकारची पुस्तकं दरवेळेला संग्रही ठेवणं आता जागेच्या दृष्टीनं, खर्चाच्या दृष्टीनं आणि सांभाळण्याच्या दृष्टीनं परवडणारं नसतं. अशा वेळेला अशा पद्धतीची पुस्तकांचं पुस्तक स्वरूपाची पुस्तकं उपयोगी पडतात आणि बरोबर याच हेतूनं 19 एप्रिल 2026 पासनं सुरू असलेल्या आपल्या ग्रंथसूक्त या मालिकेमध्ये जाणीवपूर्वक मी पुस्तकांची पुस्तकं हे सूत्र अनुस्यूत केलं किंवा समाविष्ट केलं आणि म्हणूनच त्याचं आजचं पुस्तक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं वाचावं असं काही. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.